एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। आजनसरा येथे श्री संत भोजाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माननीय नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी घेतले दर्शन। आजनसरा येथे दिनांक 12 एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्धा व यवतमाळ जिल्हा जोडणाऱ्या वर्धा नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी श्री संत भोजाजी महाराजांच्या देवस्थानामध्ये जाऊन श्री संत भोजाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत माननीय नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले। यावेळी माननीय पंकज भोयर पालकमंत्री, माननीय संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ, माननीय डॉक्टर प्राध्यापक अशोक उईके आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर पालकमंत्री, रामदास तडस माजी खासदार वर्धा व इतर नेते पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार यांच्या आजनसरा दौऱ्यादरम्यान पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। मुख्य संपादक विनोद माहुरेसह हिंगणघाट तालुका प्रतिनिधी प्रमोद जयपूरकर। माहिती द्यावी अशी विनंती मी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर श्री संभाजी माने यांना करते। त्यांना विनंती करते त्यांनी स्वागतपर भाषण करावं। संभाजी माने। आजच्या या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यादरम्यान वर्धा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या कार्यक्रमाच्या भूमिपूजन समारंभास माननीय नामदार श्री नितीन गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांचे स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत माननीय नामदार श्री संजय राठोड, मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार डॉक्टर अशोक उईके, मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार डॉक्टर पंकज भोयर, राज्यमंत्री गृहनिर्माण, ग्रामीण शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण, खनिकर केवळ इथे दर्शनाकरता आलो। भूमिपूजनाचा कार्यक्रम हा नगण्य होता, पण कुणावारांनी विशेष रूपाने आग्रह केला आणि म्हणून आज सरकारी कार्यक्रम आहे। परंतु ज्या काही या ठिकाणी आपल्या समस्या असतील त्या समीर कुणावार आणि राजेश बकाणे आणि बाकी सगळ्यांनी मला सांगितल्या, त्याबद्दल मला जे काही करता येईल त्याची घोषणा मी कार्यक्रमात करणार आहे। पुन्हा एकदा भोजाजी महाराजांच्या चरणी अभिवादन करतो आणि आमच्या सगळ्यांना गोरगरीब जनतेचं कल्याण करण्याची शक्ती, ताकद, प्रेरणा आणि आशीर्वाद यांच्याकडनं मिळतील असा विश्वास व्यक्त करतो। आणि आपल्या सगळ्यांना आपण आमचा सगळ्यांचा सत्कार केला तेव्हा सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना, विशेषतः जे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांच्या सगळ्या ट्रस्टींना आणि आपल्या सगळ्या भक्तमंडळींना मनापासून धन्यवाद देतो। खूप खूप नमस्कार, धन्यवाद।